माझे नाव नेहा आहे. मी एका खूप श्रीमंत कुटुंबातील होते. मी 4 भावांची एकटी बहीण होते. माझे आई-वडील खूप वर्षांपूर्वी वारले. पण माझ्या 4 भावांनी मला आई-वडिलांचे प्रेम दिले. माझ्या भावांनी मला इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले की त्यांनी मला कधीही काहीही कमी पडू दिले नाही. मी जे काही मागायची ते वेळेआधीच मला मिळत असे. मी एका गावात राहणारी एक निष्पाप मुलगी होते. माझा मोठा भाऊ गावाचा सरपंच होता आणि 2 लहान भाऊ परदेशात शिक्षणासाठी गेले होते. पण मला अभ्यासात रस नव्हता आणि माझा एक भाऊ गावातच डॉक्टर होता. माझे आयुष्य खूप चांगले आणि आनंदाने चालले होते. एके दिवशी मी माझ्या भावाकडे स्मार्टफोन मागितला. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मग तो मुलगा असो वा मुलगी. प्रत्येकजण मोबाईल वापरत आहे. लोकांना पाहून मलाही मोबाईल वापरायचा होता, म्हणूनच मी माझ्या भावाकडून मोबाईल मागितला. माझ्या मोठ्या भावाने लगेच मला एक नवीन स्मार्टफोन आणून दिला. नवीन मोबाईल पाहून मला खूप आनंद झाला. मी सोशल मीडियावर माझे खाते देखील तयार केले. मी स्वतःचे चांगले फोटो काढायची. मी खूप सुंदर होते. जेव्हा मी माझे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले, तेव्हा मला खूप कमेंट्स आणि लाईक्स मिळू लागले. लोकांना मी खूप आवडू लागले. एके दिवशी मी सोशल मीडियावर आरव नावाच्या मुलाशी बोलली. तो मुलगा खूप हुशार होता. त्याने मला समजावून सांगितले की माझे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नये, कारण लोक मुलींच्या फोटोंचा चुकीचा फायदा घेतात. म्हणूनच मी माझे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले. हळूहळू माझी त्याच्याशी मैत्री वाढू लागली आणि आमची मैत्री प्रेमात कधी बदलली हे आम्हाला कळालेही नाही. मी आरवशी रोज फोनवर बोलत असे आणि त्याच्याशी गप्पाही मारत असे. मी गावातील मुलगी होते आणि आरव शहरातील मुलगा होता. आरव मला खूप प्रेम करू लागला आणि मीही आरवला खूप प्रेम करू लागली. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून जात होतो. एके दिवशी मला कळाले की माझ्या भावाने माझे लग्न एका वकिलाशी ठरवले आहे. पण मी आरववर प्रेम करत होते. मग मी दुसऱ्याचे लग्न कसे करू शकते? मी माझ्या वहिनीला माझ्याबद्दल सांगितले होते आणि आरवशी माझे संभाषण कसे सुरू झाले हे देखील सांगितले होते. जेव्हा वहिनीने भावाला सांगितले की नेहा एका मुलावर प्रेम करते आणि तो मुलगा तिच्याशी सोशल मीडियावर बोलतो, तेव्हा भावाने माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. तो म्हणाला की मी या मुलाशी बोलणे थांबवावे. अशा लोकांच्या बोलण्याला बळी पडू नको. असे लोक नेहमीच फसवणूक करतात. सोशल मीडियावर बहुतेक मुले मुलींना त्यांच्या प्रेमात पाडतात आणि त्यांना फसवतात. पण आरव असा मुलगा नव्हता. मी माझ्या भावाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणीही माझे ऐकले नाही. भावाची इच्छा होती की मी त्याला विसरून जावे, पण मी ते करू शकली नाही. जेव्हा मी आरवला हे सांगितले, तेव्हा त्याने मला घरातून पळून जाण्यास सांगितले. भावाने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याचे काहीही ऐकले नाही. एके दिवशी मी रात्रीच्या अंधारात माझ्या घरातून गुपचूप पळून गेली. तेव्हा कोणीही मला पाहू शकले नाही आणि मी त्याने दिलेल्या पत्त्यावर गेली. जेव्हा मी पहिल्यांदाच आरवला भेटली, तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण मी आरवला पहिल्यांदाच पाहिले होते. तोही मला पाहून खूप आनंदी झाला. त्याच्या कुटुंबात आणि तो ज्या शहरात राहत होता तिथे कोणीही नव्हते. त्याने मला त्याच्यासोबतच ठेवले. आरव भाड्याच्या घरात राहत होता. आम्ही दोघांनी कोर्टात लग्न केले. त्यानंतर आम्ही पती-पत्नी झालो आणि आमचे आयुष्य खूप चांगले चालले होते. आरव खूप मेहनती मुलगा होता. तो त्याचे काम खूप कष्टाने करायचा. आरवसोबत आयुष्य घालवताना मला खूप आनंद झाला. मी माझ्या घरातून पळून आली होती. माझ्या भावांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला असेल, पण मला काही फरक पडला नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत खूप आनंदी होते. जर मी माझे घर सोडले नसते, तर माझ्या भावाने माझे लग्न दुसरीकडे कुठेतरी केले असते आणि मला आरवपासून वेगळे व्हायचे नव्हते. मी त्याच्या प्रेमात वेडी झाले. आरव माझ्या छोट्या छोट्या गरजाही पूर्ण करायचा. त्याला कळाले की मी त्याच्यासाठी सर्वस्व सोडले आहे. माझ्या आयुष्यातील हा निर्णय घेतल्याबद्दल
मला कधीच पश्चाताप झाला नाही. पण एके दिवशी माझ्यासोबत असे काही घडले ज्याची मी कधीच कल्पनाही केली नव्हती. अचानक कोणीतरी माझ्या आनंदावर वाईट नजर टाकली. एके दिवशी मला फोन आला की तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी धावत रुग्णालयाकडे गेले आणि पाहिले की माझ्या पतीने मृत्यूला कवटाळले आहे. माझ्या नवऱ्याला जीव गमवावा लागला. याचा अर्थ असा की माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. ज्यासाठी मी गावातून शहरात आली होती, आज तो मला या जगात एकटा सोडून निघून गेला. रडण्यामुळे माझी तब्येत बिकट झाली होती. मी माझ्या पतीचे अंतिम संस्कार केले. माझ्या नवऱ्याचे या जगात दुसरे कोणीही नव्हते आणि आता माझेही या जगात माझ्या नवऱ्याशिवाय दुसरे कोणी नव्हते आणि तोही मला सोडून निघून गेला. आता मी पूर्णपणे एकटी पडले होते. मी फार शिकलेली नव्हते आणि माझ्यासोबत असे घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. माझे सर्व ओळखपत्रे वगैरे माझ्या भावांच्या घरी होते. माझ्या लग्नाला फक्त 2 महिने झाले, त्यामुळे माझ्याकडे ओळखीचा कोणताही पुरावा नसल्याने मी कुठेही काम करू शकत नव्हते. आरवच्या मृत्यूनंतर मी माझ्या भावांशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी मला स्पष्टपणे नकार दिला की तू आमच्यासाठी मेली आहेस आणि आता तुला आमच्या घरी परत येण्याची गरज नाही. तू मेली आहेस ही बातमी आम्ही संपूर्ण गावात पसरवली आहे. आम्ही एक बनावट मृतदेहही आणला आणि सांगितले की ती तूच आहे आणि तुझा अपघातात मृत्यू झाला. जरी मला माहीत होते की माझ्या भावांकडून मलाही असेच उत्तर मिळेल, पण आता मी माझे आयुष्य कसे जगू? माझ्यावर समस्यांचा डोंगर कोसळला होता. आरवच्या मृत्यूला 1 महिना झाला. काही दिवसांपर्यंत परिसरातील लोक मला मदत करत राहिले, पण एक जण दुसऱ्याला किती काळ मदत करू शकतो? मी घरातील काही ना काही वस्तू विकून उदरनिर्वाह करायचे, पण भाडे न दिल्यामुळे घरमालकाने मला घराबाहेरून हाकलून लावले. आता माझ्याकडे विकण्यासाठीही काही उरले नव्हते. मला खूप त्रास होऊ लागला, इतका की माझे आयुष्य इतके वाईट झाले की मी रस्त्यावर भीक मागू लागली. जर कोणी मला अन्न दिले तर मी ते खाईन, नाहीतर मी उपाशीच राहीन. माझे आयुष्य वाईटापासून वाईट होत चालले होते. एके दिवशी मी रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होते. माझ्याकडे राहण्यासाठी जागाही नव्हती, म्हणूनच मी रस्त्यावर बसून दिवसरात्र काढायची. त्या दिवशी एका माणसाने मला भिक्षा दिली. मी भुकेने मरणार होते. मी त्या माणसाचे पाय धरले आणि म्हणाले, साहेब, मी 2 दिवसांपासून काहीही खाल्ले नाही. कृपया मला काहीतरी खायला द्या. मी खूप त्रासात आहे. माझ्याकडे राहण्यासाठी जागा नाही. मी जिथे राहत होते तिथल्या घरमालकाने मला घराबाहेर हाकलून लावले. मी भाड्याने राहत होते आणि कोरड्या भाकरीवर जगत होते. साहेब, मला काहीतरी खायला द्या, नाहीतर मी उपाशी मरेन. त्या माणसाने मला विचारले की तू माझ्या घरी येऊ शकतेस का? हे ऐकून मला आश्चर्य वाटले. त्याने मला सांगितले की ही माझी मजबुरी आहे. माझी पत्नी वारली आहे. तुला माझ्या मुलाची काळजी घ्यावी लागेल. माझा एक मुलगा आहे जो 4 वर्षांचा आहे. जर तू त्याला वाढवू शकलीस तर मी तुला घरात खाण्यापिण्यासाठी सर्व काही देईन आणि तुझे आयुष्यही चांगले होईल. असो, माझं आयुष्य खूप वाईट झालं होतं. आता मी घरोघरी फिरत होते. जर कोणी मला अन्न दिले तर मी ते खाईन आणि जर कोणी अन्न दिले नाही तर मी उपाशी फिरेन. हे सगळं विचार करून मी त्या माणसासोबत जाण्यास तयार झाली. त्यावेळी मला अन्नाशिवाय दुसरे काहीही सुचत नव्हते. म्हणूनच मी लगेच होकार दिला आणि त्या माणसासोबत त्याच्या घरी गेली. मी त्याच्यासोबत गेली तेव्हा त्याचे घर खूप मोठे होते आणि तो खूप श्रीमंत माणूस होता. त्याच्या घरात त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. तिथे फक्त एक लहान मूल होते जे 4 वर्षांचे होते. त्या माणसाने मला जेवू घातले आणि सांगितले की माझे पोट भरेपर्यंत आरामात जेव. प्रथम मी पोटभर जेवले. मला पाहून त्या माणसालाही कळाले की मला खूप भूक लागली आहे, म्हणूनच त्याने मला कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. जेवण झाल्यावर त्याने मला विचारले, आता तू मला सांग, तू कोण आहेस?
मला स्वतःबद्दल सगळं सांग. माझा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून तरळत होता. मी विचार करत होते की मी या माणसाला माझ्या भूतकाळाबद्दल कसे सांगू आणि मी कोण आहे हे त्याला कसे सांगू. पण जर तुम्ही मला तुमच्याबद्दल सांगितले तर मी तुमच्या राहण्याची व्यवस्थाही करेन. तुम्ही या घरात आरामात राहू शकता. तुम्हाला येथे कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. मी या घरात एकटा राहतो आणि माझा मुलगा राहतो. इथे दुसरे कोणीही राहत नाही. घरात काम करण्यासाठी नोकरही ठेवलेले आहेत. मी त्याला सांगितले की माझे नाव नेहा आहे आणि मी एका श्रीमंत घरातील मुलगी आहे. मला 4 भाऊ आहेत. मी माझ्या 4 भावांची एकुलती एक बहीण होते आणि एका गावातील रहिवासी होते. मी सोशल मीडियावर एका मुलाच्या प्रेमात पडली. त्याच्यासाठी मी माझे गाव सोडले आणि इथे आली. इथे आल्यानंतर माझे आयुष्य खूप चांगले चालले होते. मग एके दिवशी माझ्या पतीचा अपघातात मृत्यू झाला आणि माझ्यावर समस्यांचे डोंगर कोसळले. आणि माझ्या असहाय्यतेमुळे मला रस्त्याच्या कडेला भीक मागावी लागली. मी 2 दिवसांपासून काहीही खाल्ले नव्हते. म्हणूनच मी तुमच्या पाया पडून तुमच्याकडे भीक मागत होते. जर तुम्ही मला मदत केली नसती तर मी उपासमारीने मरून गेली असती. तो माणूस म्हणाला की तू माझ्या बहिणीसारखी आहेस. तू माझ्या घरात आरामात राहू शकतेस, पण त्या बदल्यात तुला माझ्या मुलाला चांगले वळण लावावे लागेल. माझी पत्नी वारली आहे, म्हणूनच मी माझ्या मुलाला वाढवू शकत नाही. मला अशी मुलगी हवी आहे जी माझ्या मुलाला आईसारखी वाढवू शकेल. त्याने मला त्याच्या मुलाशी ओळख करून दिली आणि म्हणाला की हा माझा मुलगा आहे आणि त्याचे नाव वंश आहे. त्याच्या आईने तो जन्माला आल्यानंतर लगेचच त्याला सोडून दिले. मी त्या माणसाच्या मुलाला माझ्या मांडीवर घेतले आणि त्याला प्रेम करू लागली आणि म्हणाली की जर आज मला मुलगा असता तर तो असाच असता. लग्नाच्या 1 महिन्यात मीही गरोदर राहिली, पण माझा गर्भपात झाला आणि त्यामुळे मी माझे मूल गमावले. मी तुम्हाला वचन देते की मी तुमच्या मुलाला माझ्या स्वतःच्या मुलासारखे वाढवीन. वंशची काळजी घेण्यात मला खूप आनंद मिळत असे. माझी फक्त जबाबदारी होती ती म्हणजे वंशची काळजी घेणे. ज्याला वेळेवर जेवू घालणे, वेळेवर झोपवणे आणि त्याचे कपडे बदलणे इत्यादी. घरातील इतर सर्व कामांसाठी घरात मोलकरीण होत्या. एके दिवशी सकाळी उठल्यावर मी पाहिले की वंश बेडवरून गायब होता. मी उठून बाहेर आली आणि मग मी साहेबांना विचारले की साहेब, वंश कुठे आहे? तो त्याच्या बेडवर नाही. साहेबांनी मला सांगितले की तो संध्याकाळपर्यंत घरी परत येईल. मी साहेबांना अनेकदा विचारले की तो कुठे गेला आहे आणि संध्याकाळपर्यंत कुठे असेल, पण त्याने मला काहीही सांगितले नाही. तो घराचा मालक होता, म्हणून मी त्याच्यावर जास्त आग्रह करू शकले नाही. कारण जर त्याने मला घराबाहेर काढले असते तर मी कुठे गेली असती. वंश दररोज संध्याकाळी घरी यायचा आणि जेव्हा मी त्याला रात्री झोपवायचे आणि सकाळी उठवायचे तेव्हा वंश त्याच्या पलंगावरून गायब असायचा. पण तो संध्याकाळी यायचा. मी जेव्हा जेव्हा साहेबांना वंशबद्दल विचारायचे तेव्हा साहेब मला काहीही उत्तर देत नसत आणि म्हणायचे की मी तुम्हाला या विषयापासून दूर राहण्यास सांगितले आहे. तो कुठे जातो याबद्दल जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला याच्याशी काहीही घेणे देणे नाही. तुमचे काम फक्त मुलाची काळजी घेणे आणि त्याला चांगले वाढवणे आहे. फक्त तुम्हाला सोपवलेले काम करा. त्यानंतर मी त्याला काहीही विचारणे बंद केले. एके रात्री मी वंशसोबत झोपली होती. तेव्हा मध्यरात्री माझे डोळे उघडले आणि मला दिसले की वंश बेडवर उपस्थित होता. मी जागीच राहिली आणि अचानक कधी झोप लागली हे मला कळाले नाही. सकाळी दररोजप्रमाणे वंश बेडवर उपस्थित नव्हता. मी उठली आणि बाहेर आली. मी बाहेर येऊन पाहिले तर साहेब बसले होते. साहेब त्यांचा फोन वापरण्यात व्यस्त होते. त्याला पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी घाबरू लागली. मी माझ्या खोलीत परत निघून गेली. याआधी मी कधीच विचार केला नव्हता की साहेब काय काम करतात. मला फक्त माझे काम करण्यात रस होता. मला या घरात सगळं काही मिळत होतं.
म्हणून मी त्याबद्दल जास्त विचार केला नाही. पण एके दिवशी मी तिथे काम करणाऱ्या नोकरांना साहेबांबद्दल विचारायला सुरुवात केली. मी त्यांना विचारले की साहेब काय करतात. एका मोलकरणीने मला सांगितले की साहेब पोलीस निरीक्षक आहेत. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले की मी एका पोलिसाच्या घरात राहते. मला वाटलं म्हणूनच त्याने मला मदत केली असावी. मी असे वागली जणू मला साहेबांच्या कामाबद्दल काहीच माहिती नाही. मी साहेबांना हे कळू दिले नाही, म्हणूनच मी गप्प राहिले. एके दिवशी मी साहेबांच्या टेबलावर एक फाईल ठेवलेली पाहिली. मी ती फाईल उचलून खोलीत ठेवणारच होते, तेवढ्यात अचानक ती फाईल माझ्या हातातून पडली आणि त्यातून बरेच कागदपत्रेही पडली. मी ते कागदपत्रे गोळा केली आणि मग माझी नजर फाईलमधून पडलेल्या एका फोटोवर पडली. तो फोटो पाहिल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो फोटो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून माझ्या नवऱ्याचा होता. हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि माझ्या नवऱ्याचा फोटो इथे काय करत आहे असा प्रश्न मला पडला. मी विचार केला की जर साहेबांना कळाले की मी हा फोटो पाहिला आहे किंवा त्यांना कळाले की मी या फोटोतील माणसाची पत्नी आहे तर ते मला सोडणार नाहीत. त्यावेळी भीतीमुळे मी पटकन सर्व गोष्टी एकत्र केल्या आणि ती फाईल तयार केल्यानंतर मी ती बॉसच्या खोलीत ठेवली आणि परत आले. पण आता मला भीती वाटत होती आणि सर्वात मोठी चिंता म्हणजे माझा जीव धोक्यात आहे आणि तरीही मी येथून जाऊ शकत नव्हते, कारण माझ्याकडे या घराशिवाय राहण्यासाठी दुसरे कोणतेही ठिकाण नव्हते आणि मी त्या मुलाच्या प्रेमात पडली होती. मला असे वाटत होते की हे मूल माझे आहे. मला या मुलाशी खूप प्रेम निर्माण झाले होते आणि याशिवाय मला या फोटोचे रहस्य देखील जाणून घ्यायचे होते. शेवटी या पोलिसाला माझ्या पतीचा फोटो कसा मिळाला? असे होऊ शकते की माझ्या भावांनी आरवला शोधण्यासाठी या पोलिसाला सांगितले असेल, पण माझ्या भावांनी त्याला पाहिलेही नव्हते. मला काहीच समजत नव्हते. त्या माणसाला विचारण्याची माझी हिंमत नव्हती. मला इथे येऊन 4 महिने झाले होते. त्या मुलाने आता मला आई म्हणायला सुरुवात केली होती. मी त्याला आई म्हणण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही तो मला आईच म्हणायचा. साहेबांनाही यावर काही आक्षेप नव्हता. असे 2-3 वेळा घडले की मी रात्री डोळे उघडायचे आणि वंश माझ्यासोबत झोपलेला असायचा. पण जेव्हा मी सकाळी उठायची तेव्हा वंश बेडवरून गायब असायचा आणि त्या फाईलमध्ये मी जे चित्र पाहिले होते ते जणू स्वप्न वाटत होते. माझ्या नवऱ्याचा फोटो इथे असणे खरोखरच आश्चर्यकारक होते. साहेबांनी मला एक मोबाईल फोन दिला होता आणि सांगितले होते की जर मला कोणाशी बोलायचे असेल तर मी त्याद्वारे बोलू शकते. एके दिवशी माझ्या मोबाईलवर कोणीतरी कॉल केला. मी कामात व्यस्त होते, म्हणूनच माझा फोन खोलीत पडला होता, म्हणून मी कॉल उचलू शकली नाही. मी बाहेर येऊन माझा मोबाईल तपासला तर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी जास्त लक्ष दिले नाही, पण थोड्या वेळाने त्या नंबरवरून एक मेसेज आला ज्यामध्ये माझे नाव लिहिले होते आणि त्यावर लिहिले होते, नेहा कशी आहेस? मला माझ्या नावाने कोण ओळखते याचे मला खूप आश्चर्य वाटले. मला वाटलं की कदाचित इथल्या मोलकरणींपैकी कोणीतरी माझ्याशी मस्करी करत असेल, म्हणूनच मी त्या मेसेजला उत्तर दिले नाही. त्यानंतर कोणताही संदेश आला नाही, म्हणून मी निश्चिंत झाली. मग दररोज रात्री या नंबरवरून मला मेसेज येऊ लागले. त्या संदेशमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या. कधी माझ्या मागील आयुष्याबद्दल, कधी माझ्या भावांबद्दल, कधी माझ्या पतीबद्दल. कोणीतरी होते ज्याला माझ्याबद्दल सर्व काही माहीत होते. मला भीती वाटू लागली. मला वाटू लागले की ही व्यक्ती कोण आहे आणि तो माझ्या मागे का लागला आहे. मी हे कोणालाही सांगू शकली नाही. तो मला म्हणायचा की तू मला तुझा मित्र समजू शकतेस आणि म्हणायचा की जर तुला काही अडचण असेल तर मला मेसेज कर, मी तुझ्या सर्व समस्या सोडवीन. पण मला भीती वाटत होती, म्हणून मी त्याचा नंबर ब्लॉक केला. पण नंतर तो मला नवीन नंबरवरून मेसेज करू लागला. मी कोणतेही नंबर ब्लॉक करायची. तो दरवेळी नवीन नंबरवरून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. तो अशा गोष्टी बोलायचा
की मला वाईट वाटायचे. एकदा मला शंका आली होती की साहेबच मला त्रास देत आहेत का? पण नंतर मला वाटले की हा माझा भ्रम आहे आणि मी ते विसरून गेली. पण आता हळूहळू मला हे सगळं खरं वाटू लागलं. मला असं वाटलं की माझं खाणं पिणं या घरातून हिरावून नेलं जाणार आहे. मला काहीही झाले तरी इथून निघून जावे लागेल. माझ्या जीवाला मोठा धोका असू शकतो, पण मी इथे आदराने राहत होते. जेव्हा मला साहेबांवर संशय आला तेव्हा मी त्यांच्यावर लक्ष ठेवू लागली. पण मला वाटले की तोच एकमेव व्यक्ती आहे ज्याला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. कदाचित तोच मला त्रास देत असेल. कारण असे अनेकदा घडले की जेव्हा मला मेसेज येत होते त्याचवेळी साहेब पण त्यांचा मोबाईल वापरत होते. पण मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची माझ्याकडून कोणतीही मागणी नव्हती. त्याचे फक्त एकच म्हणणे होते की मी त्यांच्याशी बोलत राहावे आणि त्यांना माझा मित्र समजावे. जेव्हा बरेच दिवस गेले आणि माझ्याबद्दल सर्व काही माहीत असूनही त्यांनी मला कोणत्याही प्रकारे नुकसान केले नाही किंवा ब्लॅकमेल केले नाही, तेव्हा हळूहळू मी त्याच्यावर विश्वास ठेवू लागली आणि त्याच्याशी बोलू लागली. मी माझ्या कोणत्याही समस्या त्याच्याशी शेअर केल्या नाहीत, पण त्याच्याशी बोलत राहिली. तो माझ्याशी त्या गोष्टींबद्दल विनोद करायचा आणि जेव्हा मी त्याला विचारायची की तुला माझ्याबद्दल इतक्या गोष्टी कशा कळतात, तेव्हा तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नसे. तो मला स्वतःबद्दल सांगायचा की तो नोकरी करतो पण लग्न झाले नाही आणि त्याचे या जगात कोणीही नाही आणि माझेही या जगात कोणी नव्हते. त्यामुळे माझी त्याच्याशी चांगलीच मैत्री झाली. मी त्याच्याशी कोणासमोरही न बोलण्याचा प्रयत्न करायचे. म्हणूनच मी त्याला असे सांगितले की आपण फक्त रात्रीच बोलू. जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा मी रात्री उशिरापर्यंत त्याच्याशी गप्पा मारायची. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्यामुळे मी सकाळी उठत नसे आणि जेव्हा मी उठायचे तेव्हा वंशही तिथे नसायचा. आता मला त्याच्याशी बोलण्याची सवय झाली होती. मला त्याच्याशी वंशबद्दल काहीही चर्चा करायची नव्हती, कारण ते माझे गुपित होते आणि मी या घराचे गुपित कोणाशीही शेअर करू शकत नव्हते. तो कोण होता? मी त्याला फारसे ओळखत नाही. त्याने स्वतःबद्दल जे काही सांगितले ते खरे होते की नाही हे मला माहीत नाही. मला याबद्दल माहिती नव्हती. माझ्यासाठी तो फक्त टाइमपास झाला होता. वंश देखील फक्त संध्याकाळी घरी परतत असे आणि घरातील काम नोकरच करत असत. म्हणून मी त्याच्याशी बोलून माझा वेळ घालवत असे. गेल्या 2-3 दिवसांपासून तो मला भेटायला येत असल्याचे सांगत होता, पण मी घराबाहेर न गेल्यामुळे त्याला भेटायला तयार नव्हते. तो म्हणायचा की तो स्वतः मला भेटायला माझ्या घरी येईल. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, कारण त्याला मी कुठे राहते हे माहीत नव्हते. एके दिवशी संध्याकाळी वंश आणि साहेब एकत्र घरी आले. साहेबांनी मला जेवणाची व्यवस्था करायला सांगितले, कारण माझा जवळचा मित्र आज घरी येत आहे. माझा मित्र खूप दिवसांनी माझ्या घरी येत आहे, म्हणूनच तुम्ही त्याच्यासाठी स्वतःच्या हातांनी चविष्ट जेवण बनवावे अशी माझी इच्छा आहे. मी साहेबांना सांगितले की ठीक आहे, मी जेवण बनवते. मी खूप सारे पदार्थ बनवले होते. 3 तासांनंतर मला बाहेरून कोणीतरी बोलताना ऐकू आले. मला वाटले की कदाचित पाहुणे आले असतील. मी माझ्या कामात इतकी व्यस्त झाली की मी त्या मुलाला विसरली. तो म्हणाला होता की तो मला भेटायला येईल. जेवण बनवल्यानंतर जेव्हा मी स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा खाली हॉलमध्ये एक व्यक्ती बसलेली पाहून मला धक्काच बसला. मी समोर कोण उभे आहे ते पाहत राहिली. मी स्तब्ध झाली आणि मी शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करत होते, पण मला ते शक्य झाले नाही. काही वेळाने मी बेशुद्ध पडली आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या खोलीत बेडवर पडली होती आणि ती व्यक्ती माझ्या बेडजवळ उभी होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझा पती आरव होता, ज्याचे अंतिम संस्कार मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. माझा विश्वासच बसत नव्हता. तोही माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत होता आणि मला त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. आरव मला म्हणाला, नेहा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझा पती आहे, जो तुला खूप प्रेम करतो.
बघ, मी जिवंत आहे. असं म्हणत तो बेडवर माझ्या शेजारी बसला. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला स्पर्श केल्यानंतर मी त्याच्याकडे पाहत होते. मला खात्री पटली की तो खरोखर जिवंत आहे आणि माझ्यासमोर बसला आहे. मी त्याला मिठी मारली आणि खूप रडू लागली. तो मला मिठी मारताना खूप रडत होता. तो गेल्यानंतर माझ्यासोबत जे काही घडलं ते आठवून मला खूप वेदना होत होत्या. मला माझ्यासोबत जे काही घडलं ते सगळं आठवू लागलं. मी आरवला विचारले की जर तू जिवंत आहेस तर तो कोण होता, ज्याचा अंत्यसंस्कार माझ्या डोळ्यांसमोर झाले आणि ज्याचा मृतदेह मी स्वतः रुग्णालयात पाहिला. आणि मी त्याला सांगितले की जर तुला माहीत होते की तुझे या जगात माझ्याशिवाय कोणी नाही, तर तू इतके महिने माझ्यापासून दूर का राहिलास? आरवने मला सांगितले की माझ्याकडे असे अनेक रहस्य आहेत की ते ऐकून तू थक्क होशील. आज मी तुला सर्व रहस्य एक एक करून सांगू इच्छितो. सर्वप्रथम, तू ज्या मुलाशी बोलतेस तो दुसरा कोणी नाही तर मीच आहे. मी तुला सांगितले होते की मला तुला भेटायचे आहे आणि तुझ्या घरी आल्यानंतरच मी तुला भेटेन. बघ, मी इथे आलो आहे. मी तुला बाहेर कुठेही फोन केला नाही. मग मला वाटले की तो मुलगा मला जे काही सांगायचा आणि त्याला माझ्याबद्दल जे काही माहीत होते ते सर्व माझ्या पती आणि माझ्याशिवाय कोणालाही माहीत नव्हते. मी आरवला सांगितले की जर तू जिवंत होतास तर तू इतका वेळ कुठे होतास? मला तुझ्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. त्याने मला सांगितले की जेव्हा तू घर सोडल्यानंतर इथे आली आणि आमचे लग्न झाले, त्यानंतर काही दिवसांनी तुझे भाऊही इथे आले आणि त्यांनी आमच्याबद्दल सर्व माहिती घेतली. त्यांनी गावातील सर्वांना सांगितले की तू अपघातात मरण पावले आहेस आणि तुझा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांनी लोकांसमोर मृतदेहही खरा असल्याचे सिद्ध केले, कारण जर गावकऱ्यांना कळले असते की सरपंचाची बहीण घरातून पळून गेली आहे तर तुझ्या भावांची खूप बदनामी झाली असती. बदनामीच्या भीतीने तुझ्या भावांनी गावात खोटे बोलले आणि तुला मृत सिद्ध केले. पण ते लोक माझे शत्रू बनले, ज्यांनी त्यांच्या बहिणीशी लग्न केले होते. त्यावेळी मला कळाले की तू आई होणार आहेस. मी तुला काही बहाण्याने डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो आणि माझ्या जीवाला धोका असल्याने डॉक्टरांनी तुला गर्भपाताचे औषध खायला लावले. मी तुला सोडून जाणार होतो, म्हणून तू एका लहान मुलाला घेऊन घरोघरी फिरावे असे मला वाटत नव्हते. मला कळाले की तुझे भाऊ मला वेगवेगळ्या ठिकाणी शोधत आहेत. ते मला वारंवार नोकरीवरून काढून टाकू लागले आणि तुझ्या भावांकडून माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला गेला. एके दिवशी तुझ्या भावांना माझा मोबाईल नंबर कळला आणि त्यांनी मला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि ते म्हणू लागले की माझ्यासोबत ते तुलाही मारतील. म्हणूनच मी तुला तिथे सोडून निघून गेलो, कारण ते लोक माझ्या मागे लागले होते. माझ्यासोबत तुझाही जीव धोक्यात यावा असे मला वाटत नव्हते. जर त्या लोकांना मी सापडलो असतो तर त्यांनी मला मारले असते, पण जर त्यांना तू माझ्यासोबत सापडले असते तर त्यांनी तुलाही मारले असते. एके दिवशी मी रस्त्याने जात होतो तेव्हा अचानक एका गाडीने मला मारण्याचा प्रयत्न केला, पण मी नशीबवान होतो की मी त्या अपघातातून वाचलो. मी त्या गाडीसमोर येण्यापूर्वीच दुसरा कोणीतरी त्या गाडीसमोर आला आणि त्या माणसाचा अपघात झाला आणि तो मरण पावला. मग मी तिथून पळून गेलो. तुझा भाऊ मला जाणून बुजून मारू इच्छित होता. त्यानंतर मला तुझ्या भावाचा फोन आला आणि तो म्हणाला की जर तू वाचला तर तू प्रत्येक वेळी वाचशील असे समजू नको. जोपर्यंत आम्ही तुला मारत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. माझ्यासोबत इतर अनेक गोष्टी घडल्या. तोपर्यंत मला माहीत नव्हते की तो तुझा भाऊ आहे. पण जेव्हा मला धमकीचे फोन येऊ लागले आणि असे म्हटले गेले की आम्हाला तुला मारायचे आहे, तेव्हा मला समजले की हा तुझा भाऊ आहे. ज्याच्या घरात तू राहते तो माझा बालपणीचा मित्र आहे आणि तो एक पोलीस अधिकारी आहे. मी त्याला मदत मागितली आणि तो मला मदत करण्यास तयार झाला. 1 महिना मी माझा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत राहिलो, पण नंतर मला तुझी काळजी वाटू लागली. मला माहीत होते की माझा मित्र त्याच्या घरी एकटाच राहतो, म्हणूनच मी तुला सांगितले की कोणत्याही प्रकारे माझ्या पत्नीला तुझ्या घरी घेऊन जा.
आणि तिला तुझ्या घरात जागा दे, जेणेकरून तिला कोणी त्रास देऊ नये. जर माझ्या मित्राने तुला त्याच्या घरी येण्यास सांगितले असते तर तू त्याच्या घरी जाण्यास इतक्या सहजपणे तयार झाली नसती. म्हणूनच त्याने विचार केला की जर तो तुला त्याचा मुलगा वंशला सांभाळण्यास सांगेल तर तू मान्य करशील आणि त्रासातून मुक्त होण्यासाठी तू सहजपणे त्याच्या घरी जाऊन राहशील. इथे तू पूर्णपणे सुरक्षित होतीस आणि आता माझा त्रास संपला होता. माझ्या मित्राने तुझ्या भावांना अटक केली, ज्यांनी माझ्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तुझ्या भावांना पोलिसांच्या स्वाधीन करेपर्यंत मी तुला तोंड दाखवू शकत नव्हतो. माझ्या मित्राने मला तुरुंगातील एका खोलीत बरेच दिवस बंद केले, कारण जर मी बाहेर आलो असतो तर तुझ्या भावांना माझा पत्ता कसा तरी कळाला असता. माझ्या मित्राने तुरुंगात माझी खूप काळजी घेतली, कारण माझ्यासाठी तुरुंग ही एक सुरक्षित जागा होती, जिथे मी पूर्णपणे सुरक्षित होतो. आता तुझे भाऊ तुरुंगात आहेत आणि मी तुझ्यासमोर आलो आहे. मी भाग्यवान होतो की माझ्या मित्राने मला त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये जागा दिली. मी आरवला सांगितले की माझ्या मनात अजूनही एक प्रश्न आहे, वंश सकाळी कुठे जातो? मग साहेब म्हणाले, वहिनी, मला माफ करा, तो माझा मुलगा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे आणले. मला बायको नाही आणि माझ्या मुलाला आईची गरज होती. माझ्या बायकोचा तुम्ही इथे येण्यापूर्वीच मृत्यू झाला. तो खूप आजारी होता आणि गेल्या एका आठवड्यापासून तो रडत होता आणि त्याची प्रकृती खूप बिकट करत होता, कारण तो त्याच्या आईसोबत झोपायचा. जेव्हा मी तुम्हाला इथे आणले तेव्हा मला वाईट वाटले की माझा मुलगा तुम्हाला त्याची आई मानेल की नाही, पण पहिल्याच दिवशी माझा मुलगा तुम्हाला त्याची आई समजून झोपून गेला. माझा मुलगा सकाळी बोर्डिंग स्कूलमध्ये जातो आणि संध्याकाळी परत येतो. माझी बायको आजारी असायची, म्हणूनच मी तिचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले आणि तो रात्रीच घरी येत असे. पण तुम्ही माझ्या वंशची खूप काळजी घेतली. मी तुमचा आभारी आहे. आरव त्याच्या मित्राला सांगू लागला, तूही आम्हाला खूप साथ दिलीस. तुझ्यामुळेच आज आम्ही नवरा बायको एकमेकांना भेटू शकलो आहोत. आता आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत. माझ्या नवऱ्याला नोकरी मिळाली आहे आणि आम्ही साहेबांच्याच घरी राहतो. साहेब म्हणाले की मी त्यांच्या मुलाला पूर्वीप्रमाणेच वाढवावे, कारण वंश माझ्याशी खूप जोडला गेला होता आणि मी नेहमीच वंशला आईसारखे प्रेम करत असे. म्हणूनच आम्ही त्यांच्या घरी राहत होतो. आरवची साथ पुन्हा मिळाल्याने मला खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यातील सर्व समस्या संपल्या होत्या, पण माझ्या भावांनी जे केले ते अक्षम्य होते. त्यांच्यामुळे मला खूप समस्यांना तोंड द्यावे लागले. आज माझे भाऊ तुरुंगात आहेत आणि आता त्यांची शिक्षाही संपली आहे. एके दिवशी मी त्यांना तुरुंगात भेटायला गेली. भाऊने माझी माफी मागितली आणि आरवचीही माफी मागू लागला. आम्ही त्यांना माफ केले. मी भाऊला सांगितले होते की भाऊ, मी तुला एका अटीवर माफ करेन. आता तू आम्हाला जगू दे. आम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत. तू आमच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करणार नाहीस. भाऊ म्हणाला की मला फक्त माझ्या बहिणीला आनंदित पाहायचे आहे. जर तू आनंदी असशील तर ते माझ्यासाठी पुरेसे आहे. आता माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे आणि मी माझे आयुष्य आनंदाने जगत आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.